नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 6 एप्रिल 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुम्ही सहभागी झालेल्या सोशल कार्यक्रमात आकर्षण बिंदू ठराल. रेशमी धागे प्रिय व्यक्तीसोबत वाटण्याची शक्यता आहे. तुम्हाला भेडसावणारे गंभीर विषय हाताळण्यासाठी तुमचे बड्या व्यक्तींशी असलेले संपर्क वापरा. घरातील काही वस्तू आवरण्याचा आज तुम्ही प्लॅन कराल, परंतु तुम्हाला यासाठी आज रिकामा वेळ मिळणार नाही. विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला होईल. ज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा. कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. वृषभ राशी, आर्थिक पक्ष मजबूत होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर आज तो तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा दिखावा करणे योग्य नाही. यामुळे तुमचे नाते सुधारण्याऐवजी बिघडू शकते. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल. तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन करू शकता. तुम्ही आयुष्यात आल्याने तुमचा जोडीदार स्वतःला नशीबवान समजत आहे. या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या. 4 भिंतीबाहेरील खेळाचे तुम्हाला आकर्षण असेल. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. मिथुन राशी, सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करू शकतात. चंद्रदेवाच्या स्थितीला पाहून हे सांगितले जाते की आज तुमच्याजवळ बराच वेळ रिकामा असेल, परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही ते काम करू शकणार नाही जे तुम्ही केले पाहिजे. तुमच्या प्रकृतीबाबत तुमचा जोडीदार कदाचित असंवेदनशीलपणे वागेल. सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. आज अनुभवी आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. यशाचे हेच समीकरण आज उपयोगी ठरेल. तुमच्या घरातील वातावरणात तुम्ही उपयुक्त बदल कराल. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. कर्क राशी, प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव येईल. कुटुंबातील सदस्यासमवेत काही निवांत क्षण घालवा. आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांना आणि बॉसला आपल्या घरी बोलावण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. खेळणे हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे, परंतु खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका की त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणावर होईल. आज जगबुडी जरी आली तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मिठीतून बाहेर येऊ शकणार नाही. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य भरून जाईल. आज केवळ बसून राहण्यापेक्षा काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. सिंह राशी, सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. आपल्या प्रियकराशी सूड उगवण्याच्या भावनेने वागल्यास काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा
शांत डोक्याने आपल्या खऱ्या भावना नेमकेपणाने सांगणे योग्य ठरेल. प्रेमच प्रेम चोहीकडे अशी तुमची स्थिती आहे. आजूबाजूला बघा, वातावरण गुलाबी आहे. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसजसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकता. तुमच्या जोडीदाराने दिलेल्या मनस्तापाचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होईल. निसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे. त्याचा उत्तम वापर करा. कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. कन्या राशी, तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते त्यांच्या कारकिर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उतरंड सुरू होईल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला आज सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. ज्या लोकांची अजून सॅलरी आलेली नाही, आज ते पैशाला घेऊन खूप चिंतित राहू शकतात आणि आपल्या मित्राकडून उधार मागू शकतात. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. तूळ राशी, जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यामुळे तुमचे धन खर्च होऊ शकते, परंतु तुम्हाला याविषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण धन यासाठीच साठवले जाते की ते कठीण वेळेत आपल्या कामी येईल. घरातील नवीन सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतित राहू शकता. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. आज तुम्ही धुंद प्रेम सफरीवर जाणार आहात. कठोर परिश्रम आणि योग्य प्रयत्नामुळे चांगले फळ आणि पारितोषिक मिळू शकते. आपल्या गरजेच्या कामाला पूर्ण करून आज तुम्ही आपल्यासाठी वेळ नक्कीच काढाल, परंतु या वेळेचा उपयोग तुम्ही आपल्या हिशोबाने करू शकणार नाही. तुमच्या अवतीभोवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. परक्या लोकांचा सल्ला मानू नका. तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल, त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला राग नियंत्रणात ठेवणारे भाग्यवान आत्मे असतात. तुम्ही तुमचा राग जाळून टाका, नाहीतर राग तुम्हाला जाळून भस्मसात करेल. वृश्चिक राशी, पवित्र आणि खऱ्या प्रेमाचा अनुभव येईल. सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करू शकतात. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. उत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा आणि दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा, खास करून पार्टीमध्ये. त्यामुळे एखाद्याचा मूड खराब होईल. ही गोष्ट लक्षात घ्या की दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल. म्हणून आजच्या दिवशी
धनसंचय करण्याचा विचार करा. धनुराशी, कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणाऱ्यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. आपल्या घरातील वस्तू आवरण्याचा आज तुम्ही प्लॅन कराल, परंतु तुम्हाला यासाठी आज रिकामा वेळ मिळणार नाही. तुमचा जोडीदार आज तुमच्या भूतकाळातील काही आठवणींना उजाळा देईल. त्यापैकी काही आठवणी खट्याळ सुद्धा असू शकतात. तुम्ही बालपणीच्या आठवणीमध्ये रमाल. या प्रक्रियेत तुम्ही विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल. तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्यासाठी तुमची क्षमता गमावून बसलात. हे तुमच्या चिंतेचे मुख्य कारण ठरेल. त्यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. अनोळखी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला सामान देखील खरेदी करावे लागू शकते, जे तुम्ही पुढील महिन्यात खरेदी करणार होता. मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करा. तुमच्या कुटुंबाकडून तुमचे कौतुक होईल. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्न सेवनाचा आनंद लुटा. मकर राशी, सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. मान्यवर, श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे याची जाणीव आज तुम्हाला होईल. असुरक्षिततेच्या भावनेमुळे चक्कर येईल. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा. चैनीसाठी पैशाची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. कुंभ राशी, या राशीतील व्यावसायिकांना आजच्या दिवशी आपल्या भागीदारावर कायम नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. ते तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात. जर तुम्ही विवाहित आहे आणि तुमची मुले आहेत तर ते आज तुमच्याशी तक्रार करू शकतात, कारण तुम्ही त्यांना पर्याप्त वेळ देत नाही. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. उत्तम विनोदबुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा करा. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा, नाही तर उद्या खूप उशीर झालेला असेल. आज कार्यक्षेत्रात तुमची ऊर्जा घरातील काही गोष्टीला घेऊन कमी राहील. मीन राशी, आजच्या दिवशी तुमच्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीने अत्यंत उत्तम संधी चालून येईल. IT व्यावसायिकांसाठी परदेशातून नोकरीचा कॉल येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आपल्या घरापासून बाहेर राहून अध्ययन किंवा नोकरी करता, तर आजच्या दिवशी तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या घरच्यांसोबत बोलू शकता. घरातील कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावूकही होऊ शकता. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी, योगी
दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्या जवळून ज्ञान मिळवाल, आशीर्वाद मिळवाल. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे, परंतु धनाला घेऊन इतके गंभीर होऊ नका की आपल्या नात्यालाच खराब कराल. तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल, परंतु तुमच्या आजूबाजूच्या लोकांना टाकून बोलू नका. तुम्ही एकटे पडाल. प्रणयराधना करण्याची भावना जोडीदाराकडून आज अनुभवता येईल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.